आता वाजलेत सकाळचे 9:30 आणि आता पिल्लूला आंघोळ घालणार आहे. त्यांचा डबा घ्यायला. आज डब्यामध्ये काही मेथीची भाजी केली, थोडंसं भात आणि चपाती घालत्या. आता हा पिल्लू येतो का नाही काय माहिती, कारण की त्याला 10 दिवस झालं शाळेतच सोडवलं नाही. त्यामुळे सारखं गावाला येणं जाणं चालू होतं. त्याच्यामुळे आता काय माहीत जातोय का नाही. आता 2-4 दिवस त्याला घालणं ते शाळेत, परत मग आम्हाला जायचं 13वी विधी आहे तेव्हा मग सगळं भांडी घासावी नाही का, म्हणजे घरातली साफसफाई करावी, कारण की 13वीच्या अगोदर सगळी घरातली साफसफाई करावी लागती. गावाकडची आईने केली ती, पण आता इथली मलाच करावी लागेल. सो करूया सगळी 2 दिवसात. आज म्हटलं भांडी सगळे ब्लँकेट्स आणि सगळे कवर्स धुवून काढावे, म्हणजे 2 दिवसात होऊन जाईल. आणि आज पिल्लूला सोडवते, कारण मी पिल्लू घरी राहिलं की मला काहीच काम होणार नाही. त्यासारखं हे काढू ते काढू ते काढू होते. आणि आमचे देव काय आता लवकर पुजणार नाही आम्ही. काय नंतर आता आंघोळ करायची, स्कूलला जायचं आपल्याला, नंतर काढायचं. आता नाही काढायचं पिल्लू, ते आपण बघा तोपर्यंत जायचं. पण एरोप्लेन कुठे? एरोप्लेन वरची भांडी तर काय घासणार नाही, फक्त डस्टिंग करणार आणि ठेवून देणार तशीच. इथलं पण वरचं सगळं साफ करायचं आहे आणि हे पण सगळं. आता हे इथली घासायला लागतील मला, आणि हे म्हटलं तर नंतरच घासावी सगळं काम आवरल्यावरती. याचा पसारा आहे आमचा. झालं तर केलीच नाही अजून. आता 13वी 14वी झाल्यावरती देवपूजा करावी लागेल. टोपी घातलं तू? टोपी कशी आहे? डोक्यावर घातली? डोकं आहे तुझं? आणि आमचं झालं असतं असं आंघोळ न करण्याची नाटकं आमची. हा काय झालं? राजा आहे तू? ठेवू का? ठेवून देऊ? मग काय करू? काय? हा, माझे नाव? अरे वा, असं सांगायचं, ओरडायचं नाही. असं ओरडायचं नाही. हा, टाळी का? बहर द्या. अरे वा, आता असंच आंघोळ करायचं. चला 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 आंघोळ करायचं. चला आंघोळ म्हणलं की आमचं असं असतंय. चल बिल्या, 10 वाजले. इथं वाजले 10 आणि आम्हाला आंघोळ करायची नाही. 10:30 आपलं स्कूल आहे, शाळेत जायचं आपल्याला. काय? चल ना जाऊया पिलू, चल चल. पप्पा आलो, काढायचं आता. ना काढायचं ना, चल. तू काय आंघोळीला येत नाही, पण आता त्याला करते कसं तरी कन्व्हिन्स आणि आंघोळ घालते आणि पटकन त्याला शाळेत घालवते. आज टाईमच्या अगोदरच घालवते, कारण की मला खूप काम पडलंय. पटपट काम पण आवरायचंय आणि त्याला पण शाळेत घालवायचंय. त्याच्या अजून काका नाही आले, काकांचा डेमो असेल आय थिंक, त्याच्यामुळे 10 वाजले. 10-10:30 पर्यंत येतील. नाही तर असे रोज 9:15 येतात काका. त्याचं दुकानात त्यांचा नाश्ता आहे ना, त्याच्यामुळं. चल लवकर. जा एरोप्लेन बघाय पण. दिसतंय का एरोप्लेन? कुठे दिसतंय? मला नाही दिसत एरोप्लेन. नाही. इथे टॉवेल्स वाळत घालते असे मी. आणि त्या कुंडीमध्ये झाड लावायचं बाकी आहे, पण आता कधी मुहूर्त लागतो त्याला काय माहिती आहे कुंडीमध्ये. बघू आता गावावरून आल्यावर झाडं आणील मी. 4-5 झाडं आणावं म्हणलं, थोडंसं लाव. या कुंडीतली गावाला गेलं, हे तुळसच वाळून गेली. म्हणलं ही लावायची होती, ते इलेक्शनमुळे कुणीतरी वाटली होती. सुंदर असं आताच लावलंय नवीन. 2-3 महिने झाले असतील, 3 महिने आय थिंक. ह्याला काय बरे, ब्रह्मकमळ खूप छान फुटलंय. मी याचं एवढंच होतं, एवढंच हे एका पाना एवढंच हे झाड होतं लावलेलं. आता हे होते की ना, काय त्याला, श्रावणामध्ये खूप छान येतं. श्रावणामध्ये याला फुलं लागतील असं वाटतंय. बघू आता काय होतंय. थोडीशी मंजुळा टाकली होती, त्याची एवढी मोठी तुळस झाली. आणि इकडं मनी प्लांट लावले, ते असं इथपर्यंत आले. आणि हे मनी प्लांट एवढ्या छोट्याशा कुंडीतलं एवढं वाढलंय. खूप छोटी कुंडी आहे, इथपर्यंत वाढलंय. काय करतोय पिलू आता? आता आंघोळ घातली आम्ही. आता आम्ही स्कूलला जाणार आहे. हेअर ड्रायर लाव का पिलू? हेअर ड्रायर लावायचा. गुरक 10:15 वाजले. नाही वाजत थंडी. आमचे केस पिलूला शाळेत सोडायला. आपण कुठे चाललो? शाळेमध्ये. आमच्या पलाला आता येतोय शाळेत, तो नादवलाय. कुठे जायचं तुला पिलू? राजाकडे नाही, शाळेत जायचं मॅडमकडे, टीचरकडे. टीचर म्हणतो ना तू? स्वप्नात पण चावळतो टीचर टीचर टीचर. आणि दुपारी बनवली अशी भेळ, कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून, छान लागते अशी.
भेळ एवढी खाल्ली होती की दुपारचं जेवण करायची पण इच्छा नव्हती, त्याच्यामुळे दुपारचं जेवण स्किप केलं. आम्ही गावी असल्यामुळे कुणी टाकीचा नळ बंद केला हा कळलंच नाही आणि टाकी पूर्ण म्हणजे पूर्ण मोकळी झाली. 10,000 लिटरची टाकी पूर्ण मोकळी झाली. आता ती भरायला किती वेळ लागेल काय माहिती. आज जस्ट पाणी आलं, त्याच्यामुळे उद्या नाही परवा येईल पाणी. त्याच्यामुळे आता पाण्याचं लय तर वांदं झालंय. तर उद्याच पाणी येईल असं वाटते. मला पण नाही एवढं माहिती कधी पाणी येते कधी नाही, कारण की कधी टाकी भरतच नाही मी. ते आई आणि आवाज बघतात, त्याच्यामुळे ना मी तर काढलेलं सगळी भांडी घासायला तर परत ती सगळी ठेवून दिली. आता उद्या नाही तर परवा घासणार. आता म्हणलं कपड्यांचा ढिगारा म्हणजे साड्या आणि कपडे किती राहिलेली करायची नाही का, सगळे अस्ताव्यस्त ते क्लिअर करायचे होते. त्याला क्लीन करून ठेवते. दिवसापासून कपाट आवरायचं राहिलं होतं, म्हणजे साड्या घातल्या की परत तसंच ठेवायची, घातल्या की तसंच ठेवायची, म्हणजे नाही का सिक्वेन्सही नव्हते लावून ठेवत. आता कामात काम निघलं तर ते पण करून घेते. जसं होईल तसं दाखवते तुम्हाला पुढे. सो स्टेट येऊन. आता शेजारच्या मामांनी त्यांच्या टाकीतलं पाणी दिले. आता ते भाऊजी भरतायत पाणी, तोपर्यंत मग दुसरं काहीतरी बघता येईल आपल्याला काम. बघू आपण. सध्या माझ्या कपाळाची अवस्था ही अशी काहीशी झालेली आहे. आता ती साफ करायची आहे मला. आता हे 2 कप्पे आज करते आणि राहिलेला हा उद्या परवा करेल. ते सगळे ज्वेलरी आणि डेली यूजचे कपडे आहेत. आणि इथं सगळ्या अशा काठपदराच्या साड्या आणि इथं सिल्क साड्या आणि खाली थोडं. बघू हे आम्हाला साफ करायलाच किती वेळ लागतोय, दाखवते तुम्हाला तसं. आता घड्याळात वाजले 2. ह्या एवढ्या साड्या बसल्या होत्या. आता या साड्यांची घडी नाही मी सोडली, म्हणजे आता या साड्यांना अगोदरच घडी होती, ती घडी नाही काढली मी ह्याची पण, कारण का त्या यूजच केलं नाहीत खूप दिवस झालं. आणि अजून एक पण 10 ते 15 साड्या आहेत त्या वर ठरल्यात, त्याही पण यूज नाही करत. म्हणजे असं कधीतरी जर लागले 2-3 वर्षांनी तर तो काढतो. ज्या अशा पैठणी टाईप साड्या आहेत त्या अशा काठपदराच्या सेपरेट ठेवते आणि बाकीच्या सेपरेट ठेवते. अशा टाईपच्या कॉटनच्या किंवा नाही का चंदेरी साड्या ते एकत्र ठेवते आणि ह्या साईडला ठेवते. मला दाखवतेच पुढं काय होते तसं. कशाला फुलवले तर मग बनवते ना मॅगी मी. आमची एक्साइटमेंट. आणि रोजचाच प्रश्न, भाजीला काय करू. मी म्हणलं चितोड्याची भाजी करावं. त्यासाठी मी डाळ भिजत घालायची विसरले होते. तिला डाळ 1 तास तरी भिजावं लागते, पण मी 15 ते 20 मिनटं भिजवलं त्यामुळे एवढी फुगली नाही. पण याची भाजी छान होते. वाटून घेतलं वाटण, असं ओबडधोबड वाटायची डाळ आणि ती असं हळद मीठ लावून मिक्स करायची आणि त्याची भजी काढायची. ती खूप छान लागते. या भाजीला तुम्ही भजीची भाजी म्हणू शकता. याला आमच्या इकडे जितवड्याची भाजी म्हणतात. अशा प्रत्येकाच्या भागात वेगवेगळे भाजींना नावं आहेत.
म्हणले भजी तळत आहेत तोपर्यंत साईडला दुसऱ्या कढईमध्ये भाजीचं वाटण परतून पाणी टाकून घ्यावं, म्हणजे ना चांगली उकळी आल्यावरती नंतर भजी सोडता येईल. उकळी कमीत कमी 5 ते 10 मिनटं शिजून घेते, कारण की आणखीन त्याला छान चव येते, त्याच्यामुळं शिजून घेते. आणि असं वाटण मसाला चांगला तेल सुटेस तोपर्यंत परतला ना, भाजीला फ्लेवर खूप छान येतो. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मग मला सांगा. मी कधीतरी रेसिपी चांगली पूर्ण डिटेल रेसिपी शेअर करेलच. खूप छान लागते. अशी सिंपल भजीची भाजी, बेसनाच्या पिठाची भजी काढण्यापेक्षा अशी भजी ट्राय करून बघा, छान लागतात. आता भाजीला असं तेल सुटलं नंतर मी त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, साधं पाणी नाही टाकायचं, कारण की साधं पाणी टाकल्यावरती त्याला तरी येत नाही आणि थोडी चवही घडते. माझी एक ज्वारीची भाकरी आणि भाजी शिजते. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर टाकणार आहे वरनं, आणि हे 4 चपात्या आणि पिलू जेवतोय, आणि हा थोडासा भात. आणि भाजीमध्ये मी भजी टाकून घेतली, छान 2-3 मिनटं शिजू दिली भजी. जास्त नाही शिजवायची, नाही तर मग त्याचा म्हणजे अशी गाळ नाही होत, पण छान लागतात अशी 2-3 मिनटं शिजून थोडीशी अशी रफ. थोडीशी भाऊजींना ठेवल्यात, कारण की भाऊजींनी खाल्ली नव्हती. अशी कोरडी भाजी खायला पण खूप छान लागतात, आणि थंडीमध्ये पावसाळ्यात तर खूप छान लागतात. इथं भाजी काय, आणि आमच्या चोराला दिसली ही भजी, थोडी भाऊजींना ठेवली होती ती. दरा एकच देणार, एकच खायचं. आता सगळं आवरलं आणि भाऊजीने दूध आणलं, आणि पिल्लू काय म्हणतोय, काय पाहिजे पिल्लूला? गोळी नाही बनव, आबरा चू बनव म्हणतोय, आणि गोळी काढ म्हणतोय, हा ना. मला नाही येत काढता. काय नाही. बाय बाय कर, बाय. आता आम्ही ब्लॉग संपवतो, बाय बाय. आता आमचा संपला दिवस. तुझी मम्मा आहे, आणि कुणाची? माझा देवांश, माझा देवांश.